नमस्कार शेतकरी बांधव, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी। सरकारने कांदा निर्यात बंदी कशामुळे केली आणि काय आहे महत्त्वाचं कारण, आणि सरकारने पुन्हा एकदा कांदा निर्यात बंदी वाढ केली आहे का, कधीपर्यंत वाढ केली त्या संदर्भात सविस्तर सखोल संपूर्ण बातमी आपण जाणून घेत आहोत। आणि या ठिकाणी सरकारने पुन्हा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। काय निर्णय घेतला सविस्तर बातमी जाणून घेत आहोत। करू शकता अत्यंत महत्त्वाची आताच्या क्षणाची आलेली ताजी आणि महत्त्वाची अपडेट आहे। शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, नंतर त्यांची मत प्रतिक्रिया त्या संदर्भात मांडायची आहे। शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असूनही सरकारने कांदा निर्यात बंदी का केली, नेमके काय आहेत कारण, बघा सविस्तर बातमी। सरकारने निर्यात बंदीचा निर्णय का घेतला? एल निनोच्या स्थितीमुळे देशातील अनेक भागात दुष्काळाची स्थिती भासू शकते, त्यामुळे या काळात देशात कांदा तुटवडा भासू नये, तसेच देशातील कांद्याचे दर नियंत्रणात राहावे, कमी दरात सामान्य जनतेला कांदा उपलब्ध व्हावा यासाठी सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला आहे। सध्या लोकसभाच्या निवडणुका सुरू झाल्या आहेत, या काळात जनतेला स्वस्त दरात कांदा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे दिसत आहे। सरकारने कांदा निर्यात बंदी निर्णयावर शेतकऱ्यांसह विविध संघटनांवर जोरदार टीका केली आहे। सरकार 5 लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी करणार। दरम्यान दुसरीकडे सरकारने सध्या शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे। भारतीय राष्ट्रीय सरकारी ग्राहक महासंघ NCCF आणि नाफेडच्या माध्यमातून 5 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार आहे। दरम्यान शेतकऱ्यांकडून कांद्याची खरेदी करताना नोंदणी केली जाणार आहे आणि सरकार 8 डिसेंबर 2023 रोजी कांदा निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतला होता। हा निर्णय 31 मार्चपर्यंत असल्याची माहिती सरकारच्या वतीने सांगण्यात आली होती, मात्र सरकारने पुन्हा निर्णय बदलला आहे। 31 मार्च नंतरही कांद्यावर निर्यात बंदी कायम राहणार असल्याची माहिती आली आहे। या निर्णयामुळे कांद्याच्या दरात पुन्हा घसरण होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। सरकारच्या या निर्णयानंतर शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। तुमच्या या संदर्भात काय मत प्रतिक्रिया नक्कीच कमेंटच्या माध्यमातून म्हणू शकता। जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ताजी आणि महत्त्वाची अपडेट केल। धन्यवाद मित्रांनो, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत माहितीपूर्ण कांदा बाजार व्हिडिओ तो म्हणजे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व्हिडिओ। धन्यवाद।